भाव ही एक सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है। भाव बिन कुछ भी वो देवे मैं कभी लेता नहीं, भाव से एक फूल भी दे तो मुझे स्वीकार है। परमार्थ हा भावनेचा विषय, आवडीने भावे जैसे तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सवडीने भावे अजिबात नाही, आवडीने गुण गायन सवडी कावडी गायनाचे उडे आपुलिया मनाचे आनंदे। म्हणून परमार्थ हा भावनेनं करा, आणि परमार्थ जर भावनेनं केला तर निश्चित त्याचा साक्षात्कार आत्म्याला। तुम्ही नेहमी एक आवर्जून वाक्य सांगत असतो, आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है। आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है। विठोबा म्हणे वाडे भाव संचरे स्वानुभव निजांगी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे। अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व बडबड नका करू, थोडं थांबा 5 मिनिट। अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली, द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळीला आहे। आपण ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त सर्व इथं जनता जनार्दन मायबाप उपस्थित आहात, असं असणार एक आपल्या भागाचं एक लाडकं व्यक्तिमत्व, तुमच्या विभागाचं म्हणण्यापेक्षा अख्ख्या महाराष्ट्राचंच लाडकं व्यक्तिमत्व आहे महाराज। एवढ्या कमी वयात एवढी प्रसिद्धी देव बहुतांशी सर्वांना देत नाही बरं अण्णा, तुम्ही भाग्यवान आहे। म्हणजे तुम्ही भाग्यवान म्हणण्यापेक्षा तुमचे मायबाप भाग्यवान आहे, ते वारकरी असल्यामुळे तुमच्याकडे सगळ्या गोष्टी, मला खूप आनंद वाटतो। आणि कोणताही राजकीय क्षेत्रातला मनुष्य असेल ना महाराज, त्याची प्रॉपर्टी ही त्याची जमीन नसती हो, त्याची प्रॉपर्टी ही त्याचे हॉटेल नसतात, त्याचा बंगला नसतो, त्याची गाडी नसती। तुम्ही भाग्यवान आहात अण्णा की तुमची संपत्ती तुमचे कार्यकर्ते खूप सुंदर आहे महाराज। एवढं सुंदर नियोजन आमच्या नितीन दादांनी केलं, द्यावे तेवढे धन्यवाद। एक समाजामध्ये सेवा करण्याची ज्यांच्या अंतःकरणापासून अशी इच्छा असणारे आमचे नितीन दादा, त्यांनी खूप सुंदर नियोजन केलं, द्यावे तेवढे धन्यवाद आहे। खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं। अभिष्ट चिंतन सोहळा, वाढदिवस, वाढदिवस या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? मी डॉक्टर अब्दुल कलाम यांचा एक लेख वाचला होता, खूप सुंदर लेख होता तो, की वाढदिवस म्हणजे नेमकं आहे काय। इथं जेवढ्या काही माझ्या मायमावल्या कीर्तनासाठी उपस्थित आहात ना,
त्या मायमावल्यांना माझा एक प्रश्न आहे, मुलगा रडायला लागल्यानंतर आई हसती असं जीवनामध्ये कधी घडूच शकत नाही महाराज. याचं कारण असं आहे, जी मायमाऊली 9 महिने 9 दिवस आपल्या लेकराला गर्भामध्ये वागवती, मुलगा रडायला लागला आणि आई हसली असं जीवनामध्ये कधी होऊ शकत नाही. असं जर झालं कधी बाय चान्स तर असं समजून चालाव की ती त्याची कोणती आई आहे, सावतर माय आहे. पण जीवनामध्ये एक प्रसंग असा असतो, त्यावेळेस लेकरू रडत असतं, मुलगा रडत असतो, आई हसत असती, तो म्हणजे तुमचा जन्मदिवस असतो महाराज. कोणता दिवस असतो? जन्मदिवस असतो. म्हणून आज अण्णांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आपण सर्व मंडळी इथे त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहोत. मी तर खरं सांगू, भाग्यवान असतात काही काही माणसं. मी खरं सांगू का, क्षेत्र कोणतंही असू द्या, त्या क्षेत्रामध्ये जर देवानं तुम्हाला सेवा करण्याची संधी दिली ना महाराज, तुम्ही एवढं चांगलं काम करा, एवढं चांगलं काम करा. हा महाराष्ट्र एवढा चांगला आहे रे. राजकीय क्षेत्रामध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांचे पुतळे या देशामध्ये झालेले या महाराष्ट्राचा देशाचा इतिहास आहे. मी याच्याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, परमार्थिक क्षेत्रामध्ये जर देवानं तुम्हाला कीर्तन करण्याची संधी दिली असेल, गायन करण्याची संधी दिली असेल, पखवाज वाजवण्याची संधी दिली असेल, तर तुम्ही एवढं चांगलं काम करा, एवढं चांगलं काम करा परमार्थामध्ये, की परमार्थामध्ये सुद्धा चांगलं काम करणाऱ्या लोकांचे मंदिर या महाराष्ट्रात झालेले आहे. म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद आपल्या सर्वांच्या उपस्थितीत. आज अण्णांचा आता आपण त्यांना काय आशीर्वाद देणार? त्यांना ऑलरेडी आशीर्वाद ज्ञानोबराय तुकोबरायांनी दिलेला आहे महाराज, बरोबर आहे का नाही? आणि कीर्तन सुद्धा माझं झालं पाहिजे. अण्णा ऐकणारे बदलले तरी चालतील. बस ज्ञानोबराय तुकोबराय त्यांच्याकडून देशाची धर्माची सेवा करू. खूप क्रेज आहे महाराज. मी खरं सांगू, जसं कीर्तनकारामध्ये काही काही कीर्तनकाराची क्रेज आहे, ज्यांच्या गळ्यात माळा नाही, जे बापाला मानत नाही, ते सुद्धा लोक काही काही आमची कीर्तन ऐकतात, ती क्रेज आहे. तसं राजकीय क्षेत्रामध्ये अगदी कमी वयामध्ये गोरगरिबांच्या हृदयामध्ये स्थान करणारे एक आपलं लेकरू. आणि खरं सांगू का, आपल्या माणसाचं कौतुक ज्यावेळेस आपले लोक करतात त्यावेळेस तो आनंद काहीतरी आगळा वेगळा असतो महाराज. मी फक्त ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी हीच प्रार्थना करतो, आज अण्णा आमदार म्हणून आपल्या तिथं उपस्थित आहे. भविष्यात 2024ला तुम्ही आमदार नकोय आम्हाला, तुम्ही आम्हाला या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मला तुमचा वाढदिवस साजरा करण्याचा योग आणि एवढी सुंदर संधी दिली ना. प्रत्येकानं ते काम जर चांगलं केलं तर निश्चित देशाची सेवा करा, धर्माची सेवा करा. निश्चित ज्ञानोबराय तुकोबराय तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांच्या साक्षीनं खूप सुंदर नियोजन आमच्या नितीनदादांनी केलं, द्यावे तेवढे धन्यवाद आहे. आपल्या घोराडेश्वर सप्त्याचे अध्यक्ष आहे आमचे नितीनदादा. समाजामध्ये खूप चांगलं काम त्यांचं आहे आणि त्यांनी मला फोन केला, म्हणे महाराज ॲडजस्ट करा. मगाशी पाऊस आला होता बरं, पण मी चिंद्राला फोन करून सांगितलं, म्हणलं येडा झाला का तू? अरे अण्णाचा वाढदिवस आहे आज आमच्या आणि तू अशी घाण करू शकत नाही. पाऊस आला होता याचं कारण सांगू का महाराज? आमच्या नितीनदादानं नियोजन एवढं सुंदर केलं, आमच्या नितीनदादानं कार्यक्रम एवढा गोड ठेवला. अरे तुम्हाला कीर्तन ऐकावं वाटेल यात नवल नाही, परिसरातील लोकांना कीर्तन ऐकावं वाटेल यातही नवल नाही. आमच्या नितीनदादांनी नियोजन एवढं सुंदर केलं की निसर्गाला सुद्धा अण्णाचा वाढदिवस पाहायची इच्छा झाली, म्हणून तो हाजरी लावून गेला. म्हणून प्रत्येकाने देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. बसलेल्या सगळ्या तरुणांना माझी विनंती, जीवनामध्ये सगळं काही करा गड्या हो. चांगलं जीवन जगा, चांगल्या गाड्या घ्या, चांगले मोबाईल घ्या, पण जीवनामध्ये व्यसन करू नका. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती है. प्रत्येकाने आपल्या देशाची, धर्माची, गायीची सेवा करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येकाने आपल्या आईवडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगतोय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार.
म्हणून प्रत्येकानं आई वडिलाची, धर्माची, गायीची सेवा करा. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करायची आहे. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा आहे. चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष. पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने आपण अण्णाला उदंड आयुष्य मिळो, ज्ञानोबराय तुकोबराय त्यांच्याकडून देशाची, धर्माची आणि माझ्या वारकरी संप्रदायाची सेवा करून घेऊ, असं सर्वांच्या वतीनं आपण त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ. सेवेला पूर्ण विराम देऊ. पुनश्च जाता जाता एक छोटीशी सूचना आहे. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही म्हणसाल काही पैसे वगैरे मागता का महाराज? तसलं काही मनात पाप नका आणू. पण त्या गायीची सेवा करण्यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतलाय. त्या गायीच्या याच्यामधून सुंदर वारकरी अगरबत्ती आम्ही तयार करतो. तुम्ही दुसऱ्याची तर अगरबत्ती घेताना मग धर्माच्या कार्यासाठी, गायीच्या कार्यासाठी निश्चित समोर डस्टर गाडी उभी आहे. कीर्तन संपल्यानंतर प्रत्येकाने एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. त्याच्यातून जो पैसा येईल तो गायीच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल. याची शाश्वती मी तुम्हाला नारदाच्या गादीहून देतो. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी द्यावे तेवढे धन्यवाद. एक सांगू का महाराज तुम्हाला, मावळाचं नाव घेतलं की सुनील अण्णांचं नाव येतं महाराष्ट्रामध्ये, बरोबर आहे का नाही? तसं भविष्यात पखवाजामध्ये जर कोणाचं नाव घेतलं तर हो पोरगा लय हुशार होणार आहे. पण अण्णा देवाने त्याला सगळं दिलंय तुमच्यासारखं, पर्सनॅलिटी बी दिली. असं गुबगुबीत आहे ना महाराज ते. कीर्तनकाराकडे पाहिलं की कीर्तनकार त्याच्या प्रेमात पडतो. मी पहिला महाराजांना फोन केल्यानंतर म्हणलं अण्णांचा वाढदिवस, म्हणलं वाजवायला कोण आहे? मला नावच आठवेना. म्हणलं तुमच्या परिसरात तो गब्याने का चांगला गुबगुबीत त्याला वाजवायला. मला खूप सुंदर आहे. ज्ञानोबराय तुकोबराय त्याच्याकडून सुद्धा परमार्थाची दोन्ही पखवाज वादक सगळे परिसरातील गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. भगवानीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर